नमस्कार मित्रांनो, दिवाळी हा आपल्यासाठी एक उत्सवांचा महापर्व असतो। दिवाळीमध्ये 5 दिवसांच्या विविध सणांचा समावेश असतो। त्यापैकी एक दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस मृत्यू, मोक्ष आणि नकारात्मक शक्तींवर विजय मिळविण्याशी संबंधित आहे। आजच्या या व्हिडिओत आपण नरक चतुर्दशीच्या दिवशीच्या पौराणिक कथा, महत्त्व आणि त्या दिवशीचे नियम जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते। हा दिवस दिवाळीच्या आदल्या दिवशी येतो आणि या दिवसाला रूप चौदस, छोटी दिवाळी आणि काली चतुर्दशी असेही म्हणतात। या दिवशी आपल्याला नरकाच्या कष्टांपासून मुक्त होण्यासाठी यमराजाची पूजा केली जाते। आपले घर, कुटुंब आणि नातेवाईक यमराजाच्या प्रकोपापासून सुरक्षित राहावे म्हणून यमाचा दीपक लावला जातो। आपल्याला माहित आहे का, या दिवशी अभ्यंग स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। शरीरावर तेल लावून स्नान केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीची दिशादर्शन होते असे मानले जाते। या दिवशी विशेषतः पूर्वजांसाठी 14 दिवे जळवले जातात। याचे कारण म्हणजे आपल्या 14 पूर्वजांनी आपल्याला आशीर्वाद दिल्याची भावना बळावते। मात्र या सणाची एक पौराणिक कथा आहे जी या दिवसाचे खरे महत्त्व उलगडते। चला आता या अत्यंत रंजक आणि रोमांचक कथेकडे वळूया। प्राचीन काळात स्वर्ग आणि पृथ्वीवर एक महाकाय राक्षस उत्पात माजवत होता। त्याचे नाव होते नरकासुर। नरकासुर अत्यंत बलवान आणि क्रूर होता। त्याचे उद्दिष्ट जगात एकछत्री सत्ता स्थापन करणे होते। त्याने केवळ पृथ्वीवरच नव्हे तर स्वर्गावरही आपल्या शक्तीचा आतंक निर्माण केला होता। देवता सुद्धा त्याच्या भीतीने त्रस्त झाले होते। नरकासुराने अनेक राजांना कैद केले होते आणि त्याचबरोबर 16,000 कन्यांना बंदिस्त करून त्यांच्याशी जबरन विवाह करण्याचे ठरवले होते। त्याचे अत्याचार पाहून देवता अत्यंत चिंतेत होते। अशावेळी देवराज इंद्र यांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदतीसाठी धाव घेतली। नरकासुरावर विजय मिळवणे सोपे नव्हते कारण त्याला एक विचित्र श्राप मिळाला होता, त्याचा वध फक्त एका स्त्रीच्या हातून होईल। भगवान श्रीकृष्ण हे जाणत होते म्हणून त्यांनी आपल्या पत्नी सत्यभामाला सोबत घेतले। सत्यभामा अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान स्त्री होती आणि ती नरकासुराचा अंत करण्यासाठी श्रीकृष्णाला सहाय्य करणार होती। भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा गरुडावर चढून नरकासुराच्या राज्याकडे निघाले। नरकासुराला हा हल्ला होणार हे माहीत नव्हते। जेव्हा नरकासुराने त्याच्या सहायक दैत्यमूर आणि त्याच्या 6 पुत्रांना युद्धासाठी पाठवले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांचा नाश केला। त्यानंतर नरकासुर स्वतः युद्धासाठी आला। या निर्णायक लढाईत सत्यभामा श्रीकृष्णाची सारथी बनली। त्यांनी आपल्या धनुष्यावरून बाण सोडले आणि नरकासुराच्या विरुद्ध लढाई सुरू केली। अखेर नरकासुर सत्यभामाच्या हातून मारला गेला आणि त्याचा अत्याचाराचा अंत झाला। नरकासुराचा वध झाल्याने संपूर्ण विश्व आनंदी झाले। भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराच्या कैदेतून 16,000 कन्यांना मुक्त केले। या कन्यांना त्यांच्या कुटुंबात परत जायला लाज वाटली कारण त्यांना समाजाच्या बदनामीची भीती होती। त्यांनी भगवान श्रीकृष्णालाच आपला सर्वस्व मानले आणि त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला। ही कथा खूप महत्त्वाची आहे कारण ती मोक्षाच्या प्रवासाला दर्शवते। जेव्हा आपण आपली पापे ओळखतो आणि त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण मोक्षाच्या दिशेने एक पाऊल पुढे जातो। नरकासुराचा वध केल्यामुळे लोकांनी दिवे लावून आनंद व्यक्त केला। हाच दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो। या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि यमराजाची पूजा करणे शुभ मानले जाते। नरक चतुर्दशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जीव हत्या टाळणे आवश्यक आहे। विशेषतः दक्षिण दिशेत यमाचा दीपक लावणे अत्यंत शुभ आहे।
त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला स्वच्छ ठेवावे. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने शारीरिक व मानसिक शुद्धता प्राप्त होते. तेल लावून स्नान केल्यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जांचा नाश होतो. मात्र या दिवशी तेलाचा दान करू नये, कारण असे मानले जाते की तेल दान केल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकतात. याशिवाय मांसाहार वर्ज्य असावा आणि रात्री उशिरापर्यंत झोपणे टाळावे. असे मानले जाते की मांसाहार आणि आळस केल्याने लक्ष्मी नाराज होतात आणि घरात धन आणि सुखाची कमी होते. मित्रांनो, नरक चतुर्दशी ही फक्त एक पौराणिक कथा नसून ती आपल्या जीवनातील नकारात्मक विचार, विकार आणि पाप यांचा नाश करण्याचा एक संदेश देते. या दिवशी आपण आपले दोष ओळखून त्यांचे प्रायश्चित्त करावे, जेणेकरून आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. या दिवशी यमाचा दीपक लावून आपण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो आणि अभ्यंग स्नान करून आपल्या शरीराला शुद्ध करू शकतो. या पवित्र दिवशी केलेले नियम आणि परंपरा आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणतात.